Hello students, today we are starting the lecture number 6 of pair of linear equations in two variables. In previous lecture we have completed exercise 3.2. Now we have to start the exercise 3.3 based on algebraic methods. आतापर्यंत आपण जे बघितलंय तर आपल्याला माहित आहे का सोल्युशन फाइंड करण्याचे दोन मेथड आहेत. एक आहे ग्राफिकल आणि एक आहे अल्जेब्रिक. तर ह्या दोन मेथड मध्ये फर्स्ट मेथड आपण कंप्लीट केली. ग्राफिकल मेथड मध्ये आपण बघितलं का तीन कंडिशन होते त्याला का इंटरसेक्टिंग the two lines are intersecting in one point. Second condition होती lines are parallel. And third condition होती coincident. याला आपण बघितलं का जर इंटरसेक्टिंग लाईन्स असतील तर a1 upon a2 is not equal to b1 upon b2. Parallel जर असतील तर a1 upon a2 is equal to b1 upon b2 but not equal to c1 upon c2. आणि coincident असतील तर a1 upon a2 is equal to b1 upon b2 is equal to c1 upon c2. ह्या कंडिशन बघितल्या आणि ज्याचं सोल्युशन आहे त्याला कन्सिस्टंट म्हणणार आणि ज्याचं सोल्युशन नाही आहे त्याला इनकन्सिस्टंट म्हणणार. तर इंटरसेक्टिंग पॉइंटला युनिक सोल्युशन आहे, एक्झॅक्टली वन सोल्युशन आहे, त्यामुळे हे कन्सिस्टंट आहे. पॅरललला नो सोल्युशन म्हणून ते इनकन्सिस्टंट आहे आणि कोइन्सिडेंटला इनफायनाइटली मेनी सोल्युशन त्यामुळे हे पण कन्सिस्टंट आहे. हे दोन्ही कन्सिस्टंट आणि हे इनकन्सिस्टंट हे आपण डिटेल मध्ये दोन एक्सरसाइज मध्ये बघितले. आता आपल्याला थर्ड मध्ये आता सेकंड पार्ट वर लक्ष द्यायचंय का जी दुसरी मेथड होती सोल्युशनची दोन मेथड आहे. तर पहिली मेथड आपण कंप्लीट केली. आता सेकंड मेथड कडे आपल्याला बघायचंय आणि सेकंड मध्ये अल्जेब्रिक जे सोल्युशन्स आहेत त्याचे तीन मेथड आहेत. तर पहिली मेथड आहे सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन मेथड. सेकंड आहे एलिमिनेशन मेथड आणि थर्ड आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर आता आपल्याला आता एक पुढचे जे तीन एक्सरसाइज आहे तर पहिली एक्सरसाइज आहे बेस्ड ऑन सबस्टिट्यूशन मेथड. सेकंड एक्सरसाइज त्यानंतरची जी एक्सरसाइज आहे ती बेस्ड ऑन एलिमिनेशन मेथड आणि त्याच्या पुढची एक्सरसाइज आहे बेस्ड ऑन क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. तर आता आपल्याला वन बाय वन बघायचं. तर आता आपण पहिला फक्त सबस्टिट्यूशन मेथड वर लक्ष देऊ, त्यानंतर आपण एलिमिनेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन बघू. तर आता आपण बघणार सबस्टिट्यूशन मेथड आणि जी एक्सरसाइज 3.3 आहे ती बेस्ड ऑन सबस्टिट्यूशन मेथड आहे. म्हणजे त्यामध्ये फक्त एकच मेथड यूज करायची आणि ती आहे सबस्टिट्यूशन मेथड. तर आपण आता यामध्ये सोल्युशन बघू. काय आहे पहिला क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग पेअर ऑफ लिनियर इक्वेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. हे महत्वाचं आहे का त्यांनी कोणत्या मेथडने आपल्याला विचारलेलं आहे बाय सबस्टिट्यूशन मेथड. आणि त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे. काय आहे फर्स्ट क्वेश्चन, x + y इज इक्वल टू 14. हे फर्स्ट इक्वेशन. आणि दुसरं इक्वेशन आहे x - y इज इक्वल टू 4. आता हे दोन इक्वेशन झाले. सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय, का ह्या मेथड मध्ये आपल्याला एका इक्वेशन पासून दोन व्हेरिएबल पैकी कोणत्या तरी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आणि ती दुसऱ्या याच्यामध्ये पुट करायची. याला कंपल्शन नाही का फर्स्ट इक्वेशन पासून काढा आणि 2 मध्ये टाका किंवा 2 मधून काढा आणि फर्स्ट मध्ये टाका. आपल्या मनाने आपण कोणत्या पण एका इक्वेशन पासून ती व्हॅल्यू काढू शकतो आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. तर आता आपण या ठिकाणी काय करणार का आपण म्हणणार फ्रॉम इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 वरून तुम्ही फ्रॉम इक्वेशन 1 पण म्हणू शकता. तर फ्रॉम इक्वेशन 2 आपल्याला काय भेटेल,
मायनस वाय त्याला मी तिकडे पाठवतो, काय होईल प्लस वाय, म्हणजे वाय हे मायनस वाय तिकडे गेल्यावर प्लस वाय आणि 4 ऍज इट इज वाय प्लस 4 हे आपल्याला भेटले. याला नंबर दिला 3. आता आपलं काय म्हणणं होतं का एका इक्वेशन पासून व्हॅल्यू काढायची ती आपण काढली आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करायची. तर दुसरं इक्वेशन म्हणजे आपलं आहे पहिला वाला इक्वेशन, तर x + y = 14. तर आपण म्हणणार पुट this value in equation first, we get putting this value in equation 1 we get काय भेटेल बघा, x च्या जागेवर काय टाकायचं y + 4. तर या ठिकाणी x आहे त्या जागेवर मी टाकतो y + 4, नंतर प्लस y ऍज इट इज and is equal to 14 ऍज इट इज. काय होईल बघा, आता या ठिकाणी हे y आहे आणि हे y आहे, y + y म्हणजे 2y, तर आपण इथे लिहू शकतो 2y इज इक्वल टू, आता हे +4 आहे बघा, +4 आहे, इकडे गेल्यावर काय होईल -4, तर हे 14 ऍज इट इज, 14 ऍज इट इज +4 तिकडे गेल्यावर -4, तर आपल्याला 2y इज इक्वल टू 14 - 4 म्हणजे 10, तर y इज इक्वल टू 10/2 म्हणजे y इज इक्वल टू 5. ही आपल्याला एक व्हॅल्यू भेटली. हे आपलं 4th नंबर. काय भेटलं आपल्याला, y ची व्हॅल्यू 5 भेटली. आता ही व्हॅल्यू आपण 3 मध्ये पुट करणार. तुम्ही म्हणणार नाही आम्हाला 2 मध्ये पुट करायची, करू शकता, 1 मध्ये पुट करायची, करू शकता. 3 इक्वेशन पैकी कोणत्याही याच्यामध्ये आपण पुट करू शकतो, पण याला रिअरेंज करून ठेवलेला आहे त्यामुळे आपण याला 3 मध्ये टाकू. आता यामध्ये काय होईल, तर इथं आपण म्हणू putting this value in equation 3 we get काय भेटते आपल्याला, x इज इक्वल टू y, तर y किती आहे 5 + 4, तर x इज इक्वल टू 9. 5 + 4 म्हणजे काय 9. तर आपलं फायनल आन्सर जे आपल्याला विचारलं होतं ते काय भेटलं, x इज इक्वल टू 9 and y इज इक्वल टू 5. हे आपण लास्टला असं फायनली लिहून ठेवलं आणि हे झालं आपलं फर्स्टचं कंप्लीट सोल्युशन. आता आपल्याला सेकंड बघायचंय. आता मी हे रफ करतोय. आता सेकंड मध्ये काय आहे, सेकंड नंबरचं क्वेश्चन, s - t इज इक्वल टू 3, याला इक्वेशन 1 म्हणू. दुसरा आहे s/3 प्लस t/2 इज इक्वल टू 6, याला इक्वेशन नंबर 2. आता आपण काय करणार, यामध्ये आपल्याला सोपं कोणतं दिसतंय, हा इक्वेशन दिसतंय, यावरून आपण s ची व्हॅल्यू काढू शकतो इझिली. तर आपण असं म्हणणार, तर फ्रॉम इक्वेशन वी गेट काय भेटेल आपल्याला, मी s ला या ठिकाणी ठेवतोय, s इज इक्वल टू 3 तर आहेच आपल्याकडं आणि t इकडे गेल्यानंतर काय होईल +t, तर t + 3. कुणी म्हणणार आम्ही 3 + t करू, चालतंय, काही अडचण नाहीये, t + 3 करा किंवा 3 + t करा, एकच आहे. तर हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. आता आपण काय म्हणतोय का एका इक्वेशन पासून व्हॅल्यू काढायची आणि दुसऱ्यामध्ये पुट करायची. आता आपण फर्स्ट मधून ती व्हॅल्यू काढली, आता सेकंड मध्ये पुट करू. तर पुटिंग this value in equation 2 we get काय भेटते बघा, s च्या जागेवर t + 3 टाका, तर t + 3 टाकलं, आपण काय आहे 3 आहे, प्लस t ऍज इट इज अपॉन 2 6. आता यामध्ये बघा आपल्याला यामध्ये एलसीएम काढावं लागेल आणि एलसीएम काय आहे, याचं एलसीएम आहे 6. 3 आणि 2 चं एलसीएम काय झालं 6. तर आता इथं 3 आहे तर याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, इथं 2 आहे तर याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर 2 ने याला मल्टिप्लाय केलं तर हे होईल 2 ब्रॅकेट मध्ये t + 3 आणि याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे होईल 3t इज इक्वल टू 6. आता काय भेटतंय आपल्याला, आता यामध्ये मी यांचं मल्टिप्लिकेशन करतो, काय होईल 2 × t म्हणजे 2t
2 इंटू टी म्हणजे 2t आणि 2 इंटू 3 म्हणजे 6 प्लस 6. आता प्लस 3t ऍज इट इज आणि खाली काय आहे आपल्याकडं 6 आहे आणि इज इक्वल टू 6. आता तुम्ही जर बघितलं हे खाली 6 आहे डिवाइड आहे ते इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल तर आपण आणि हे 2t प्लस 3t म्हणजे 5t होती तर मी इथं लिहितो 5t प्लस 6 इज इक्वल टू 6 इंटू 6. हे 6 आहे आणि हे 6 तिकडे मल्टिप्लाय झाले. आता काय आहे आपल्याकडं 5t आहे इज इक्वल टू बघा 6 6 36 आणि इकडले जे 6 आहे ते तिकडे गेल्यावर मायनस होते म्हणजे -6. काय भेटलं 5t इज इक्वल टू 36 मायनस 6 म्हणजे 30 आणि t म्हणजे काय झालं 30 अपॉन 5 आणि 5 वजा 5 5 6 30 तर t इज इक्वल टू 6. हे आपल्याला आन्सर भेटलं. हे आपलं झालं नंबर 4. आता काय करणार आपण ही जी व्हॅल्यू आहे यामध्ये पुट करणार. तर पुट इन इक्वेशन पुटिंग this value in equation 3 we get काय भेटते आपल्याला s is equal to t च्या जागेवर 6 टाकलं आणि प्लस 3 तर s is equal to 6 प्लस 3 म्हणजे 9 आणि हे झालं आपलं फायनल आन्सर. तर लास्टला काय लिहिणार आपण या ठिकाणी आपल्याला जे विचारलं होतं तर s is equal to 9 and t is equal to 6. हे झालं आपलं फायनल आन्सर. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू क्वेश्चन नंबर 3. आता थर्ड मध्ये काय दिलेलं आहे 3x मायनस y इज इक्वल टू 3 याला इक्वेशन 1 म्हणू. दुसरा आहे 9x मायनस 3y इज इक्वल टू 9 याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. आता आपल्याला एकावरून दुसऱ्याची व्हॅल्यू काढायची एका इक्वेशन वरून कोणत्या तरी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. तर मी बघणार या ठिकाणी फक्त y दिसतंय तर आपण ते लिहिण्यासाठी आपल्याला सोपं जाईल त्यामुळे मी असं म्हणतो फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट. आता बघा काय होईल यामध्ये 3x आहे आता मायनस y आहे तर मी काय करतो मायनस y ला इकडे घेऊन जातो. काय होईल मायनस y चं होईल प्लस y. नंतर दुसरा काय आहे प्लस 3 आहे त्याला मी इकडे घेऊन येतो काय होईल -3. तर इक्वेशन काय भेटेल 3x आणि हे प्लस 3 आहे इकडे आल्यावर -3 विच इज इक्वल टू y मायनस y तिकडे गेल्यावर प्लस y आणि हेच आपलं झालं. जर तुम्हाला सिस्टमॅटिक लिहायचं असेल तर तुम्ही y ला इकडून लिहू शकता y is equal to 3x minus 3 आणि जर असं पण ठेवलं असतं तरी चाललं असतं. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. आता आपलं म्हणणं आहे का एका इक्वेशन वरून व्हॅल्यू काढा दुसऱ्यामध्ये पुट करा. तर 1 पासून आपण व्हॅल्यू काढली आता 2 मध्ये पुट करू. तर पुट इन दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2 वी गेट काय भेटतंय आपल्याला 9x मायनस 3 आणि y च्या जागेवर आपण ही व्हॅल्यू टाकणार 3x मायनस 3 विच इज इक्वल टू 9. आता काय होईल 9x ऍज इट इज मायनस आता 3 ने या 3 ला मल्टिप्लाय करणार आणि -3 ने मल्टिप्लाय करा म्हणजे आपल्याला अडचण राहणार नाही. तर -3 इंटू 3 म्हणजे -9 आणि x ऍज इट इज तर -9x. आता या ठिकाणी पुढे काय आहे नंतर -3 इंटू -3 म्हणजे +9 इज इक्वल टू आता आपण या ठिकाणी 9x -9y +9 इज इक्वल टू 9. जर आपण असं विचार केला तर 9 इज इक्वल टू 9 म्हणजे आपल्याला यामध्ये व्हेरिएबलच भेटत नाही. काय झालं नेमकं तर या केस मध्ये जर आपण थोडं सिस्टमॅटिक वेनी बघितलं तर या ठिकाणी आपल्याला 3x y इज इक्वल टू 3 दिसतंय आणि इथं 9x 3y इज इक्वल टू 9 दिसतंय. जर मी यामधून 3 कॉमन काढलं किंवा आपण a1 अपॉन a2 बघितलं बघा a1 अपॉन a2 b1 अपॉन b2 आणि c1 अपॉन c2 असं जर बघितलं
तर आपल्याला किती सोल्युशन भेटत आहेत? इनफायनाइटली मेनी सोल्युशन भेटत आहेत. त्यामुळं आपण असं डायरेक्टली सॉल्व्ह करू शकत नाही. त्यामुळे इथं काय लिहिणार आपण? Therefore it is true म्हणू आपण. Therefore it has infinitely many solutions. समजलंय? काय झालं यामध्ये? का आपण याला सॉल्व्ह करू शकत नाही, कारण व्हेरिएबल कॅन्सल झाल्यावर आपण नेमकी कोणाची व्हॅल्यू काढणार? त्यामुळे 9 = 9 म्हणजे हे आपल्याला इक्वेशन तर भेटलंय, म्हणजे जे ट्रू भेटलंय. आणि हे यावरून आपल्याला काय इंडिकेट होत आहे? काय याला इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स आहेत. नाहीतरी आपण ग्राफिकली तर आपण ओरली बघितलं का A1/A2 = B1/B2 which is equal to C1/C2. जर तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला तिन्ही दिसत आहेत आणि त्यावरून आपण काय म्हणणार? लाईन्स आर कोइन्सिडेंट अँड देअरफॉर इट हॅज इनफायनाइटली मेनी सोल्युशन. पण आता आपल्याला अल्जेब्रिक सॉल्व्ह करायचं तर आपल्याला असं सॉल्व्ह करावं लागेल. तर हे झालं आपलं इक्वेशन 3 चं. आता आपण 4 नंबरचं बघू. आता 4 नंबर मध्ये बघा काय इक्वेशन आहे? 0.2x plus 0.3y is equal to 1.3. हे एक इक्वेशन. दुसरं इक्वेशन आहे 0.4x plus 0.5y is equal to 2.3. तर याला आपण दोन मेथड आहे. एक असंच ठेवून आपण यावरून व्हॅल्यू काढू शकतो. पण जर तुम्हाला पॉइंटचं थोडं कन्फ्युजन असेल तर तुम्ही याला पॉइंट याचं काढून टाकू शकता. कसं? तर बघा याला मी असं लिहितो दॅट इज 2.2 आहे. तर 0.2 ला मी 2/10 लिहितो. x प्लस 0.3 आहे याला 3/10 y आणि 13/10 असं लिहिलं. बघा काहीच त्याची व्हॅल्यू चेंज झाली नाही, फक्त थोड्या सिस्टमॅटिक वेने लिहिलं. नंतर आता याला डिनॉमिनेटर 10 याला डिनॉमिनेटर 10 म्हणजे दोघांचं एलसीएम झालं 10 आणि वरती काय लिहिणार? 2x plus 3y is equal to 13/10. आणि हे तर माहिती आहे आपल्याला, जर होल डिवाइड असेल तर आपण हे कॅन्सल करू शकतो. 10 कॅन्सल झाले म्हणजे आपल्याला यापासून काय लिहिणार आपण? 2x plus 3y is equal to 13. आणि हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. लक्षात घ्या. सेकंड काय होईल? ऑल्सो सेकंड काय दिलेलं आहे? 0.4x plus 0.5y is equal to 2.3. काय करणार याला? सेम प्रोसिजर. 4/10x plus 5/10y is equal to 23/10. एलसीएम जर 10 घेतला तर हे वरती होईल 4x plus 5y. बघा 10 आहे आणि इथं होईल 23/10. जर हे 10 कॅन्सल केलं तर तुम्हाला फायनल 4x plus 5y is equal to 23 हे इक्वेशन भेटेल. आणि ह्या इक्वेशनला आपण नंबर 2. आता हे लक्षात घ्या, हे आपल्याला सोयीस्कर व्हावं म्हणून आपण ह्या स्टेप्स वाढवल्या. आपण ह्या स्टेप न वाढवता डायरेक्ट यावरून x ची व्हॅल्यू काढू शकतो किंवा y ची व्हॅल्यू काढू शकतो आणि दुसऱ्या याच्यामध्ये पुट करू शकतो. ते एक मेथड आहे. पण आपल्याला सोयीस्कर व्हावं आणि सॉल्व्ह करण्यासाठी म्हणजे पॉइंटचं काही कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी हे स्टेप्स मी लिहिले आहेत. तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, तुम्ही डायरेक्टली करू शकता किंवा ह्या स्टेपने मी करू शकता. आता हे इक्वेशन आपल्याला यासारखं इक्वेशन भेटलं. आता आपल्याला स्टार्ट करायचं. तर दोघांपैकी एका इक्वेशन वरून काय करणार आपण? दुसऱ्याची व्हॅल्यू काढायची. म्हणजे कोणत्या तरी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणार. तर मी असं लिहितो फ्रॉम इक्वेशन 1 लिहितो. फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट. आता काय भेटेल? 2x ला इथेच ठेवू. 2x ला इथेच ठेवू. 13 तर आहे आणि 3y आहे त्याला इकडे घेऊन जाऊ. ते झाले -3y. आपल्याला लागते व्हॅल्यू x ची. तर आपण दॅट इज x is equal to 13 - 3y/2. हे झालं आपलं इक्वेशन 3. आता आपण काय करणार? का ज्या इक्वेशन पासून काढले एका इक्वेशन पासून व्हॅल्यू काढायची आणि दुसऱ्यामध्ये पुट करायची. तर आता काय करणार? पुटिंग दिस व्हॅल्यू
इन इक्वेशन 2 3 तर हेच आहे. तर 2 मध्ये आपण जर पुट केलं तर बघा काय होईल 4 आणि x च्या जागेवर ही व्हॅल्यू टाकायची. तुम्ही असं लिहितो 13 मायनस 3y अपॉन 2 प्लस 5y इज इक्वल टू 23. जर तुम्ही थोडा विचार केला हे मल्टिप्लाय हे डिवाइड आहे हे दोन्ही कॅन्सल होऊ शकतात लक्षात घ्या. पण 2 जर याच्या खाली असतं तर असं आपण कॅन्सल केलं नसतं. पण इथल्या इथं आपण कॅन्सल करू शकतो. तर काय या ठिकाणी 2 आहे 13 मायनस 3y प्लस 5y इज इक्वल टू 20. आता ह्या 2 ने मी 13 ला मल्टिप्लाय करतो ते होईल 26. नंतर 2 ने 3 ला मल्टिप्लाय करतो मायनस 6y. बघून घ्या या 2 ने 13 ला मल्टिप्लाय केला 2 ने नंतर मायनस 3y ला मल्टिप्लाय केला हे आपल्याला 26 मायनस 6y भेटलं. खाली तर काही नाहीये इथं प्लस 5y इज इक्वल टू 23. आता काय भेटतं बघा. आता या ठिकाणी 26 आहे 26. आता आपण काय करू ह्या 26 ला इकडे घेऊन जाऊ काय होईल मग. आणि या दोघांचं मला सांगा या दोघांचं सबट्रॅक्शन किती येईल. मायनस 6y प्लस 5y आपण अपोजिट साइन असेल तर सबट्रॅक्शन करतो आणि मोठ्याचं साइन देतो. तर 6 मायनस 5 म्हणजे 1 आणि मायनस मोठ्याचं साइन म्हणजे 6 ला मायनस आहे तर मायनस 1y म्हणजे फक्त y. 1y लिहित नाही आपण डायरेक्ट y लिहितो. तर मायनस y इज इक्वल टू 23 आणि हे तिकडे गेल्यानंतर ते मायनस 26 होईल. बघा प्लस 26 तिकडे गेल्यावर मायनस 26. तर आता मायनस y इज इक्वल टू 23 मायनस 26 तेच 26 मधून 23 मायनस करा मोठ्याचं साइन द्या ते झालं मायनस 3 मायनस मायनस कॅन्सल y इज इक्वल टू 3. हे झालं आपलं इक्वेशन 4. आता आपल्याला काय करायचं ही व्हॅल्यू 3 मध्ये पुट करायची. तर putting this value in equation 3 we get काय होईल या ठिकाणी y इज इक्वल टू आता y इज इक्वल टू 3 यामध्ये पुट करायची काय भेटते x इज इक्वल टू 13 मायनस 3 आणि y च्या जागेवर 3 टाकणार आणि अपॉन 2 काय भेटेल 13 मायनस 3 3 जा 9 अपॉन 2 काय भेटते 13 मायनस 9 म्हणजे 4 अपॉन 2 4 1 जा 4 4 2 जा. तर x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 2 आणि हे झालं आपलं फायनल आन्सर. म्हणजे काय x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 3. तर लास्टला आपण लिहिणार x इज इक्वल टू 2 and y is equal to 3. This is our final answer of equation 4. आता आपण 5th नंबरचा क्वेश्चन बघू. रूट 2x प्लस रूट 3y इज इक्वल टू 0 याला इक्वेशन 1 म्हणू. नंतर रूट 3x मायनस रूट 8y इज इक्वल टू 0 याला इक्वेशन 2. काय करणार एका इक्वेशन वरून कोणाची तरी व्हॅल्यू काढा आणि दुसऱ्यामध्ये ते पुट करा. तर आता आपण म्हणू फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट. अगोदरच तुम्हाला सांगितलं कंपल्शन नाहीये का इक्वेशन 1 वरूनच व्हॅल्यू काढायची. आपण 2 वरून बी काढू शकतो आणि फर्स्ट मध्ये पुट करू शकतो. आता आपण फर्स्ट मधून काढले काय काढणार x ची व्हॅल्यू काढायची. तर बघा रूट 2x याला मी इथेच ठेवलंय आणि याला इकडे घेऊन जातो. काय भेटेल मला इज इक्वल टू मायनस रूट 3y. काय भेटलंय आपल्याला रूट 2x इज इक्वल टू प्लस रूट 3y च्या तिकडे गेल्यावर मायनस रूट 3y. पण आपल्याला व्हॅल्यू लागते x ची. तर x इज इक्वल टू मायनस रूट 3y अपॉन हे आहे रूट 2. हे रूट 2 काय होईल इकडे डिवाइड होईल आणि हे झालं आपलं इक्वेशन 3. आता काय म्हणणार इक्वेशन नंबर 3. आता आपण ही व्हॅल्यू आता कशापासून काढली आपण 1 पासून काढली तर 2 मध्ये पुट करणार. तर पुटिंग धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2 we get
काय होईल √3 आणि x च्या जागेवर टाकणार -√3 अपॉन √2y -√8y इज इक्वल टू 0. काय होईल आता √3 ने √3 ला मल्टिप्लाय केलं तर 3 भेटल हे आपल्याला माहित आहे, पण साइन अपोजिट असल्यामुळे मायनस लिहितो इथं अपॉन √2 हे y -√8y इज इक्वल टू 0. आता काय करणार हे यांचे ऍडिशन सबट्रॅक्शन होऊ शकत नाही कारण हे रॅशनल नंबर आहे, पण आपण y तर कॉमन काढू शकतो. तर काय होईल जर आपण y कॉमन काढलं तर आपल्याला भेटेल -√3 अपॉन -3 अपॉन √2 y तर बाहेर काढले -√8 आणि दोघांमधून आपण y मायनस बाहेर काढलेला आहे इज इक्वल टू 0. आता आपल्याला करायचं असेल तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पुढची स्टेप घेऊ शकतो. पण जर तुम्ही थोडं विचार केला हे ब्रॅकेट आणि y दोन्ही मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, म्हणजे हे पूर्ण ब्रॅकेट हे राईट साइडला जाताना डिवाइड होऊ शकतो. तर आपण इज इक्वल टू म्हणजे काय y इज इक्वल टू 0 अपॉन आणि ब्रॅकेट मध्ये लिहिणार √3 अपॉन √2 -√8 हे पूर्ण ब्रॅकेट लिहून टाकलं. आता 0 अपॉन काही पण 0 भेटते म्हणजे मी काय लिहिणार आहे डायरेक्ट 0 आणि ही व्हॅल्यू भेटली आपल्याला y ची y इज इक्वल टू 0. हे झालं आपलं फोर्थ इक्वेशन. आता नंतर फिफ्थ साठी काय करणार पुटिंग धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3 काय भेटेल 3 मध्ये टाका x इज इक्वल टू -√3 अपॉन √2 आणि y च्या जागेवर 0 आणि 0 ने कशाला मी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर 0 भेटते म्हणजे x इज इक्वल टू 0. हे झाले आपले फिफ्थ नंबरचे इक्वेशन. म्हणजे फायनली आपण काय लिहिणार we get x is equal to 0 and y is equal to 0. This is our final answer for fifth number question. Now आता सिक्स्थ नंबर क्वेश्चन काय दिलेला आहे तर फर्स्ट आहे 3x अपॉन 2 -5y अपॉन 3 इज इक्वल टू -2. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. नंतर x अपॉन 3 प्लस y अपॉन 2 इज इक्वल टू 13 अपॉन 6. हे झालं सेकंड नंबरचं इक्वेशन. आता आपल्याला एका इक्वेशन पासून कोणती तरी व्हॅल्यू काढायची व्हेरिएबलची आणि दुसऱ्यामध्ये पुट करायची. आता आपण सेकंड पासून काढू. तर आता काय म्हणतो आपण फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट. आता लक्ष द्यायचं आपल्याला x ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर x अपॉन 3 ही जी टर्म आहे मी जशी आहे तशीच लिहिली. नंतर y अपॉन 2 ही टर्म मी तिकडे काय करणार ट्रान्सफर करणार आणि विथ अपोजिट साइड घेत आपल्याला माहित आहे तर 13 अपॉन 6 जसे आहे तसेच आणि y अपॉन 2 तिकडे गेले विथ अपोजिट साइड म्हणजे -y अपॉन 2. आता काय करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. तर ते करण्या अगोदर आपल्याला एलसीएम माहित आहे 6 जर आपण याचं एलसीएम घेतलं तर या ठिकाणी 13 मायनस आता याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 3y झालं आणि हे झालं x अपॉन 3. हे आपल्याला माहित पाहिजे एलसीएम बेसिक आहे. आता आपल्याला जर थोडं माहित असेल 3 × 3 आणि 3 × 2 6 हे आपण करू शकतो. आता यामध्ये काय भेटलं आपल्याला का x इज इक्वल टू 13 - 3y अपॉन 2 ही एक व्हॅल्यू भेटली आणि ही व्हॅल्यू आपण आता याला नंबर देऊ 3 आणि कशामध्ये पुट करू सेकंड पासून काढली त्यामुळे फर्स्ट मध्ये पुट करू. तर पुटिंग this value in equation 3 in equation 1 we get काय भेटते बघा आता 3 आहे तर 3 as it is लिहिलं 3 upon 2 आहे समजा 3 upon 2 as it is लिहिलं. x च्या जागेवर मी काय लिहिणार 13 - 3y upon 2 बघून घ्या 3/2 जसं आहे तसं लिहिलं आणि x च्या जागेवर 13 - 3y upon 2 लिहिलं. नंतर -5y upon 3 as it is आणि -2 as it is याला हात लावला. आता काय होईल बघा या ठिकाणी मी 3 दिसतंय आपल्याला आणि इथं 2 दिसतंय तर या ठिकाणी या 3 ने या टर्मला आतमधील टर्मला मी मल्टिप्लाय करून घेतो.
काय होईल 13 3 जा 39 नंतर 3 नी या टर्मला मल्टिप्लाय करणार म्हणजे काय होईल 3 3 जा 9 तर -9y आणि खाली 2 2 जा 4 मल्टिप्लिकेशन मध्ये माहिती आपल्याला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय होतो आणि डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय होतो. आता नंतर -5y अपॉन 3 इज इक्वल टू -2. आता काय करणार या ठिकाणी आपण एलसीएम घेऊ शकतो. एलसीएम काय होईल आता एलसीएम साठी आपण जर एलसीएम 12 घेतलं 12 एलसीएम घेतलं तर काय होईल याला या टर्मला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि या टर्मला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर 3 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर 9 3 जा बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन चाललंय 9 3 जा 27 2 कॅरी 3 3 जा 9 and 2 11 1 1 7 भेटले. नंतर 9 3 जा 27 y लक्षात घ्या काय करतोय आपण 3 नी या टर्मला मल्टिप्लाय करतो नंतर 4 नी त्या टर्मला मल्टिप्लाय करणार म्हणजे ते -5 4 जा 20 y हे असं आणि फायनली इकडे आपल्या इज इक्वल टू -2 ऍज इट इज. आता काय होईल बघा आता आपल्याकडे 117 दिसतंय 117 आहे. आता ह्या दोघांमध्ये जर बघितलं तर यांची जर ऍडिशन कारण दोघांचे सेम साइन आहे ते ऍडिशन करतो आणि ते साइन देतो तर 20 प्लस 27 म्हणजे 47 -47y हे आपल्याला भेटलं. बघा जरा काय भेटतंय -27 -20 म्हणजे -47y आणि अपॉन आता जर थोडं विचार केला तर 12 आहे इकडं ते इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल म्हणजे -2 × 12 काय होतंय आता यामध्ये आपल्याला भेटतंय -47y इज इक्वल टू 12 टू जा किती 24 -24 आणि आता हे 117 आहे ते इकडे गेल्यावर काय होईल मायनस तर -117. तर आता बघा यामध्ये आपण याची ऍडिशन जर बघितली 117 इकडे घेऊ 117 प्लस 24 काय होईल 7 प्लस 4 11 1 कॅरी 1 1 2 and 2 4 and 1 as it is 141 पण साइन काय देणार अपोजिट असल्यामुळे 141 हे साइन असणार -47y. आता मायनस तुम्ही कॅन्सल करू शकता आणि तुम्हाला जर फायनल आन्सर भेटायचा असेल काय भेटेल 47y इज इक्वल टू 141 तर y इज इक्वल टू 141 अपॉन 47. आता 47 ने डिवाइड होतं का नाही हे बघण्यासाठी आपण फक्त लास्ट ही बघू इथं 7 दिसतंय इथं 1 दिसतंय 7 3 जा 21 तर आपण चेक करणार काय 47 मल्टिप्लाय बाय 3 141 होतंय का नाही जर येत असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर मग आपण नाही लिहिणार तर आपण बघितलं तर ते येते तर y इज इक्वल टू 3 ही आपल्याला व्हॅल्यू भेटली आणि हे आपलं इक्वेशन झालं 4. आता आपण ही व्हॅल्यू 3 मध्ये टाकणार तर put in this value in equation 3 we get काय भेटतंय बघा x is equal to 13 minus 3y 13 minus 3y तो y च्या जागेवर किती टाकणार 3 अपॉन 2 तर 13 minus 3 3 जा 9 अपॉन 2 तर काय भेटते बघा हे भेटले 4 अपॉन 2 4 1 जा 4 4 2 जा 2 1 जा 2 2 2 जा 4 तर इथं 2 आलाय तर हे झाली आपली व्हॅल्यू x ची आणि फायनली आपण काय लिहिणार x is equal to 2 and y is equal to 3. This is our final answer. In this way we have completed first question.